राष्ट्रगुरु समर्थ रामदास स्वामी महाराज की जय। जनार्दन स्वामी की जय। अम्बा माता की जय। सब संदन की जय। मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव, राष्ट्रदेवो भव। श्रोता वक्ता श्री राम समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। तुम्ही श्रोते जगदीश मूर्ती, तेथे माझी व्युत्पत्ती गेली। बुद्धिहीन अल्पमनी सलगी करिदो। जय जय राम कृष्ण हरे। 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 जय जय राम राम कृष्ण हरे। जय जय राम राम कृष्ण हरे। जय जय राम राम जय जय राम 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 कृष्ण हरे। जय जय राम राम। जय जय राम 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 कृष्ण हरे। जय जय राम राम कृष्ण हरे। जय जय 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 राम
हरे कृष्ण हरे। ये सद्गुरु राया कीर्तनी, ये सद्गुरु राया, ये सद्गुरु राया कीर्तनी, ये सद्गुरु राया। मते मन में काहीच नेणे, मते मन में काहीच नेणे, सांख्य अथवा न्याय प्रभु रे, सांख्य अथवा न्याय प्रभु रे, ये सद्गुरु राया, ये सद्गुरु राया कीर्तनी, ये सद्गुरु राया। हीन दीन मरी मना समाने, हीन दीन मरी मना समाटे, इच्छा तव गुण गाया, इच्छा तव गुण गाया, ये सद्गुरु राया, ये सद्गुरु राया कीर्तनी, ये सद्गुरु राया, ये सद्गुरु राया, ये सद्गुरु राया कीर्तनी, ये सद्गुरु राया। एका विनवी जनार्दनाने, एका विनवी जनार्दनाने, एका एका विनवी जनार्दनाने, एका विनवी जनार्दनाने, निरंजनी चाराया राया, निरंजनी चाराया, ये सद्गुरु राया कीर्तनी, ये सद्गुरु राया कीर्तनी, ये सद्गुरु राया। दिगंबरा दिगंबरा त्रिबार वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा त्रिबार वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा त्रिबान वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा त्रिबान वल्लभ दिगंबरा। गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्मदास गुरु जय जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्मदास गुरु। सद्गुरुनाथ महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव रत। जगाच्या कल्याणा सतत झटते जय त्रिभुवने, नमो त्या साष्टांगे दैवत असे नारद मुनी, आम्हाला शक्ती द्या बुद्धी प्रभूचे गान करण्या, कृपा दृष्टी ठेवा कीर्तनीय रंग भरण्या। देवर्षी नारद महाराज की जय, पंढरीनाथ महाराज की जय, रुक्मिणी माता की जय। अहो गोकुळीच्या सुखा, गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेगा, अंत पार नाही लेगा। अहो गोकुळीच्या
गोकुळीच्या सुखा हो गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा अंत पार नाही लेखा. बाळकृष्ण नंदा घरी बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या आनंदल्या हो आनंदल्या नर नारी अहो गोकुळीच्या सुखा हो गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेगा अंत पार नाही लेगा. गोडिया तोरणे गोडिया तोरणे करते कथा गाती गाणे करते कथा गाती गाणे तुका म्हणे याची छंदे तुका म्हणे याची छंदे मन मोहिले गोविंदे अहो गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेगा अंत पार नाही लेगा. अहो गोकुळीच्या सुखा अहो गोकुळीच्या सुखा अंतः पार नाही लेखा. बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नर नारी गुडिया तोरणे करीती कथा गाती गाणे तुका म्हणे याची छंदे मन मोहिले गोविंद. कुठलाही उत्सवाची समाप्ती असेल किंवा संतांची पुण्यतिथी असेल तर अशा उत्सवामध्ये सगळ्यात शेवटी काय केलं जातं तर गोपाळकाराचं कीर्तन केलं जातं. गोपाळकाराचे कीर्तनकार ज्या ठिकाणी नसतील त्या ठिकाणी गोपाळकाराचे जे मुख्य 10-15 अभंग आहे ते म्हणायचे, लहाया उडवायच्या आणि भगवंताचा आनंद सगळ्यांच्या मुखामध्ये भरवत राहायचा. आज लहानपणी ज्यांचं अनेकदा दर्शन घेतलेलं आहे त्या जनार्दन स्वामींचे पुण्यतिथीच्या निमित्तानं जयंतीच्या निमित्तानं क्षमा करा जयंतीच्या निमित्तानं आज मला कीर्तन करायला मिळत आहे हे मी माझं भाग्य समजतो. पहिल्यांदाच मी त्यांची आठवण सांगून देतो आणि नंतर मग निरूपणाला सुरुवात करूया. आनंद टाकीजवळ असणारं एक ठिकाण ज्या शाळेला व्होकेशनल हायस्कूल असं म्हणत असे त्या आवारामध्ये जनार्दन स्वामींचे क्लासेस नेहमी चालायचे. आम्ही उन्हाळा म्हटलं की त्या क्लासेसमध्ये जायचं, हमखास जायचं. स्वामींचं अनेक वेळा दर्शन होत असे. आम्हाला जे काही त्या वयामध्ये थोडंफार विचारायचं होतं ते आम्ही त्यांना विचारायचं आणि त्यांच्या हाताखाली योगासनं आम्ही शिकत राहायचं. आम्ही जवळपास 10-15 लहान मुलं आणि मग बाकीचे ज्येष्ठ तरुण फार कमी असायचे. नंतर तो क्लास आटोपल्याबरोबर स्वामीजी आनंद टाकीच्या समोर राहणारे जनार्दनजी जोशी म्हणून होते त्यांच्या घरी ते यायचे. तर राहायचे दिवसभर आणि त्यांना
डिक्टेशन पण ते द्यायचे. अर्थात ते सगळं योगाबद्दलच असायचं. ते काय सांगतात आहे एवढं समजण्याची त्या काळामध्ये आमची बुद्धी पण नव्हती, पण काहीतरी सांगतात आहे आणि त्या जनार्दनजी जोशी लिहून घेतात आहे. तिथे दुपारचा वेळ वगैरे घालवला, सगळे भोजनं वगैरे सगळी झाली की मग आनंद टाकीच्या समोर जे असणारं पाचुरकरांचं राम मंदिर आहे, त्या राम मंदिरामध्ये त्यांचं लहानसं ऑफिस होतं. तिथून ते सगळे व्यवहार करत असायचे. बर्डीमध्ये अनेक लोकांचा परिचय त्यांच्याशी होता. आम्ही लहान असल्यामुळे आमचाही परिचय त्या काळामध्ये झालेला होता. कालांतरानं मग शाळा बदलल्या, सगळं काही वेगळं वेगळं झालं, त्यामुळे आम्हाला काही जाता आलं नाही त्या क्लासेसमध्ये. तरी अधूनमधून आम्ही आमची रविवारच्या दिवशी तरी कमीत कमी हजेरी असायचीच. असा तो पुण्यकाळ आम्ही स्वामीजींच्या सान्निध्यामध्ये घातलेला होता. तर त्याची आज प्रकर्षानं आठवण झाली. याचं कारण त्यांच्या जयंतीनिमित्तानेच मला कीर्तन करायला मिळतं आहे. आज मी असं समजतो एखाद्या पुण्यवंतांच्या साठी स्वतःला कीर्तनासाठी उभं राहू देणं हेच भाग्याचं लक्षण आहे. असो, स्वामीजींची छोटीशी आठवण सांगितली जी माझ्या आयुष्याला पुरेल अशी अनेक प्रकारची शिदोरी ते देऊन गेलेले होते. आज 70 वर्षाच्या वयामध्ये अजूनही आम्ही ठणठणीत आहोत. याला कारणीभूत एकच आहे, ते म्हणजे त्या काळामध्ये जे आम्ही योगासनं केलेले आहे त्याचा हा उत्कृष्ट असा परिणाम आहे. अजूनही थकलेलो नाही, डायबिटीज नाही, BP नाही, काही नाही. ही सगळी त्या काळामध्ये स्वामीजींनी जी केलेली कृपा आहे ती आहे. असो, त्यांच्या निमित्ताने गोपाल करायचं, कीर्तन करायचं. गोपाल करायचा अर्थ सरळ आहे. पहिल्याच अभंगामध्ये, पहिल्याच चरणामध्ये तुकाराम महाराजांनी सांगितलं, अहो गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा. गोकुळामधलं कसं सुख? सुख असं की ज्याचा अंतही नाही आणि पारही नाही. असं सुख कोणाला मिळालेलं आहे? असं सुख अजूनपर्यंत तरी कोणाला मिळालं नाही. फक्त संतांशिवाय कोणालाच नाही मिळालेलं. जे संत होऊन गेले, ज्यांच्या आयुष्यामध्ये अनासक्ती योग पूर्णपणे आलेला होता, असा योग संतांच्या आयुष्यामध्ये आला आणि मग त्यांना जे सुख प्राप्त झालं, जी अनुभूती त्यांना आली, ती त्यांनी आपल्या अभंगांमधून लिहून ठेवलेली आहे. आज ज्ञानेश्वरांना जाऊन 750-800 वर्षे होतात आहे. अजूनही त्यांचे अभंग आपणही म्हणतोच आहे. तुकाराम महाराजांना जाऊन जवळपास 400 वर्ष होऊन गेलेले आहे. इसवी सन 1608चा त्यांचा जन्म, म्हणजे विचार करून बघा आज किती वर्ष झालेले आहे. त्यांचेही अभंग आपण आजही म्हणतो आहे आणि तुकाराम महाराजांचे अभंगचं हमखास सगळेच्या सगळेच म्हणतात. याला कारण आहे की तुकाराम महाराजांचे अभंग अतिशय सुंदर, सुरेख आणि सोपे आहे समजायला. अनेक गोष्टींच्या बाबतीमध्ये त्यांनी आपल्याला इतकं जबरदस्त मार्गदर्शन केलेलं अभंगामधून की आपल्याला दुसऱ्या गुरूची कधीही आठवणी येणार नाही. त्यांच्या अभंगांचा जर आपण अभ्यास केला तर साधारण 20-25 अभंग असे आहेत की ज्याच्यामध्ये पूर्णपणे जीवन कसं घालवायचं हे त्यांनी सांगितलेलं आहे. त्यापैकी हा एक अभंग की सुख असं की ज्याचा अंतही नाही आणि पारही नाही. कुठे सुरू झालं ते कळत नाही आणि कुठे त्याला पार होणार तेही कळणार नाही. पण ते कुठे आहे तर ते भक्तीमध्ये आहे. अहो गोकुळीच्या सुखा, गोकुळामध्ये जे सुख आहे. मग गोकुळामध्ये सुख आहे म्हणजे नेमकं कुठं आहे? ते जास्त तत्वज्ञानाच्या भानगडीमध्ये न पडता सरळ सगळ्यांना अर्थ माहिती आहे की गो नाम इंद्रिय, इंद्रियांचं जे कुळ असं कुठे आहे तर ते आपल्या अंतरंगामध्ये आहे. नेहमी आपण बहिरंगामध्ये सगळं सुख शोधण्याचा प्रयत्न करतो. अनेक गोष्टींचा संग्रह आपण आपल्या जीवनामध्ये करून ठेवतो. अर्थात तो आवश्यक आहे, तो म्हणून आपण करतो. पण आपण तिथेच अटकून पडतो. त्याच्यामधून आपण बाहेर येण्याचा प्रयत्न करत नाही. पण तुकाराम महाराज म्हणतात की ते सगळं सोडून द्या. तुम्ही अंतरंगामध्ये जर तुम्ही गेलात तर तुम्हाला सुखच सुख प्राप्त होईल. पण अंतरंगामध्ये जाण्याचा धीर आम्हाला नसतो, हे लक्षात ठेवा. स्वामीजींनी त्या काळामध्ये एक योग निद्रा शिकवलेली होती. मी अनेक वर्षापर्यंत त्याचा अभ्यास केला. पण नंतर एक घटना अशी घडली
की जी योग निद्रा करत असताना मी स्वतःचं भान पूर्णपणे विसरून जात असे. पण त्या दिवशी मात्र असं झालं की मी भानावर कसं यायचं हेच मला कळलं नाही. आणि मग मी ठरवलं की योग्य असा दिग्दर्शन करणारा गुरु जर नाही भेटला तर आपण याच्या वाटेला जाऊ नये, उद्या भलतंच काहीतरी व्हायचं. म्हणून गुरुची पण आवश्यकता असते, नाही अशातला भाग नाही. मुख्य मुद्दा म्हणजे की जसा सुख आपल्याला बाह्य रंगामध्ये मिळतं त्याच्यापेक्षा दुप्पट नव्हे अनेक पटीत सुख आपल्या अंतरंगामध्ये आहे. पण तरीही मात्र आपण बाहेरच धावत जातो. समर्थ रामदास स्वामींचा मनाच्या श्लोकामधला एक सुंदर असा श्लोक आहे. जगे सर्व सुखे असा कोण आहे, जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारी मना तूच शोधून पाहे. मनालाच प्रश्न विचारला, मन काही उत्तर द्यायला तयार नाही, कारण मनाची तेवढी तयारी झालीच नव्हती. मन त्याच्या सान्निध्यामध्ये येईल त्याच्या शोधामध्ये तो लागलेला होता. त्याला काही कळे ना की आपण काय उत्तर द्यावं समर्थांना. समर्थ म्हणाले, घाबरू नको म्हणा, मी त्याचं उत्तर देतो तुला. मना त्वाचिरे पूर्व संचेत केले, तया सारिके भोगणे प्राप्त झाले. जय जय रघुवीर समर्थ. समर्थांनी प्रश्न पण विचारला आणि त्याचं उत्तर पण दिलं. कारण मनाला काही तेवढा धीर नव्हता. तो म्हणाला, भरकन सांगा काय झालेलं आहे. तर मागे मी आम्ही जे काही संचित केलेलं आहे त्याचा परिणाम आज असा आहे की आम्ही ते 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 सुख दुःखाचे भोग आपण भोगतो आहे, ते सगळे भोगतो आहे. मग ते आम्ही सगळे भोगतो आहे, पण मग हे सगळे नुसतं सुख दुःखाच्या हिंदोळ्यावरच आपण हिंडत राहायचं का, झुल्यावरच झुलत राहायचं का? तर तसं होत नाही. इथे सगळे जमा झालेले त्यांनी आपलं संचित काय आहे हे एक वेळा स्वतःला विचारून बघावं की का म्हणून आपण भक्तीच्या मार्गामध्ये लागलेलो आहोत. हा एक प्रश्न स्वतःला नेहमी विचारून बघावा की आपल्या आयुष्यामध्ये आता भक्ती का म्हणून आलेली आहे. एकनाथ महाराजांचे एका टीकेवर त्यांनी असा प्रश्न विचारला. भागवताच्या 11 स्कंदावर त्यांनी भाष्य केलं. त्याच्यामध्ये एक सुंदर अशी ओवी लिहिली आहे की आता भगवंत आपला अवतार पूर्णपणे समाप्त करणार आहे. अशा वेळेस उद्धवाला त्यांनी ज्ञान दिलं. आणि मग उद्धवाला मोठं आश्चर्य वाटलं की अरे तुझी भक्ती इतकी सोपी आहे. ऐसे तुझी सोपी भक्ती तरी अवघेची कान करीती. देव म्हणे भाग्यविण माझी भक्ती न घडे निश्चिती उद्धवा. देव म्हणाले भाग्याविना माझी भक्ती कधीही घडू शकत नाही, हे लक्षात ठेवा. म्हणून मागच्या जन्मामध्ये काहीतरी असं पुण्यकर्म तुमच्या हातून घडलेलं आहे. नवे नवे पुण्यकर्मही म्हणू नका. भगवंताच्या जवळ जाण्याचा कुठला तरी मार्ग तुम्ही त्या मार्गाचा तुम्ही विचार पूर्णपणे केला आणि अशातच तुमचा जीव निघून गेला. मग भगवंताने विचारला का माझ्या जवळ येण्याचा हे सगळेच्या सगळे प्रयत्न करणार आहे. मग मी आता शरीर जरी यांनी सोडलेलं असलं तरीही मात्र मी आता काय करणार आहे की मी अशांच्याच घरी त्यांना जन्माला घालेल की जिथून त्यांची भक्ती परत सुरू होईल. भगवद्गीतेमध्ये पूर्णपणे व्यवस्थित याचं विवरण केलेलं आहे. म्हणून मागच्या जन्मात आपण काहीतरी पुण्यकर्म केलं म्हणून आपण आलो. आणि हे याचा पुरावा म्हणजे संत नामदेवांचा एक सुंदर असा अभंग आहे. जन्म जन्मे आम्ही बहु पुण्य केले,
जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले, तेव्हा या विठ्ठले कृपा केली, तेव्हा या विठ्ठले कृपा केली, जन्मोजन्मी आम्ही, जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले, तेव्हा या विठ्ठले कृपा केली, जन्मोजन्मी आम्ही, जन्मोजन्मी आम्ही, जन्मोजन्मी आम्ही. अनेक जन्माचं पुण्य नामदेवांच्या संचितामध्ये गोळा झालेलं होतं. त्यावेळेस पुढे नामदेवांचा जो अवतार झाला त्यावेळेस भगवंतांनी खऱ्या अर्थाने कृपा केली. किती आनंद द्यावा त्यांनी. तसे गोकुळामध्ये असताना भगवंत आपल्या सौंगड्यासोबत खेळत होते, मित्रांसोबत खेळत होते. त्या पद्धतीने नामदेवांच्या आयुष्यामध्ये तोच योग आला आणि नामदेवासोबत पंढरीनाथ नाचत होते, गात होते, खात होते, पीत होते, सगळं 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 ते करत असे. इतका आनंद ते लुटत असे. तरी पण त्यांच्यामध्ये काहीतरी कमतरता आहे याची जाणीव कोणाला झाली होती तर सगळ्या संतांना होती. त्यात लहानग्या मुक्ताईला ती जाणीव होती की एवढा हा आनंदामध्ये राहतोय, भक्तीचा आनंद लुटतोय, छान छान अभंग लिहितो आहे, प्रवचन करतो आहे, सगळं काही व्यवस्थित करतो आहे, कीर्तन करतो आहे, पण तरीही हा कच्चा आहे असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलं. मग कच्चा आहे हे ज्यावेळेस नामदेवांना कळलं आपण कच्चा आहोत आणि ही लहानगी आपल्याला म्हणते की हा कच्चा आहे, रडत रडत गेले पंढरीनाथाजवळ. त्याच्याकडे गेले आणि विचारलं की ती लहानशी चिमुरडी मला कच्चा म्हणते. पंढरीनाथ म्हणाले की ती काही चूक नाही बोलली बाबा, तू खरोखर कच्चाच आहे. अरे मग तू मला पक्का कर. भगवंत म्हणाले मी तुला पक्का नाही करू शकत. मग त्यांच्या गुरुचा पत्ता सांगितला, त्या ठिकाणी तू जा आणि मग तिथून पक्का होऊन ये. तिथून ते पक्के होऊन आले आणि मग खऱ्या अर्थाने त्यांना आपण कोण आहोत आणि खरा आनंद आपल्यामध्येच आहे तो आनंद लुटता 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 भक्तीचा इतका जबरदस्त प्रचार आणि प्रसार केला की पंजाबमध्ये 20 वर्ष त्यांनी घालवले. आज जर आपल्याला एखाद्या महिन्यासाठी जर कुठे जावं लागलं तर आपल्याला घरची ओढ किती जबरदस्त लागते, जबरदस्त लागते. आपण केव्हा घरी जातो आणि घरच्यांना भेटतो आणि केव्हा वरण भात भाजी पोळी सुग्रास अन्न आपण खातो. कारण आपल्या नागपूरला जे सुग्रास अन्न मिळतं ते बाहेर मिळत नाही. आपली पहिली ओढ ही असते. पण 20 वर्ष परप्रांतामध्ये राहिलेला, तिथे जाऊन त्यांनी भक्तीचा प्रचार आणि प्रसार केला. हे कुणाच्या भरोशावर केला तर फक्त भक्तीच्या भरोशावर केला, पंढरीनाथाच्या भक्तीच्या भरोशावर केलेला. आजही त्यांच्या गुरुग्रंथामध्ये नामदेवांचे सगळे कवनं लिहिलेले आहेत त्यांनी. आणि नंतर मग तिथून ते वापस आल्यानंतर मग समाधी घेतली त्यांनी पंढरीनाथाच्या चरणाजवळ. हे कशाच्या भरोशावर, कशाच्या भरोशावर. संध्याकाळ झाली आणि आमच्या घरचे लोक घरी जर नसतील तर संध्याकाळ आम्हाला खायला धावते, घरामधले लोक नाही आहे म्हणून. पण 20 वर्षापर्यंत त्या ठिकाणी ते राहिले. किती संध्याकाळी गेले असतील विचार करून बघा. पण त्यांच्या अंतरंगामध्ये जो आनंद भरलेला होता, ज्या आनंदाला अंतही नव्हता आणि पारही नव्हता, या आनंदाच्या भरोशात त्यांनी सगळं काही कार्य पार पडलेलं आहे. म्हणून कधी कधी मला संघाच्या लोकांचा खूप हेवा वाटतो. चांगले शिकले सवरलेले आपलं घरदार सोडून एका राष्ट्रासाठी स्वराचं जीवन पूर्णपणे वाहून देणारे, त्यांच्या अंतरंगामध्ये काय असतं, त्यांच्या अंतरंगामध्ये त्यांच्याही अंतरंगामध्ये आनंदच असतो आणि एक ध्येय ठरलेलं असतं. त्या ध्येयाप्रत त्यांना जायचं असतं. बस मी आणि माझं राष्ट्र प्रथम, बाकीच्या सगळ्या गोष्टी शून्य.
आपण म्हणतो ना चांगले लोक कुठे दिसतात, तर चांगले लोक तेच असतात की ज्यांनी स्वतःला एका विशिष्ट कार्यासाठी तयार करून घेतलेलं आहे, कार्यासाठी तयार करून घेतलं आहे आणि सगळं जीवन त्याच्यामध्ये घालवलं आहे. मग त्यांना सुख मिळतं, ते खऱ्या अर्थानं त्यांना सुख मिळतं आणि त्या सुखाच्या भरोशावरच एवढं मोठं कार्य उभं राहतं, हे लक्षात ठेवा. मी काही खूप राजकारणामध्ये रमलेला नाही आहे, पण राजकारण मला आवडतं. दोन माणसाची मला नेहमी आठवण होते, तसे तीन माणसांची. एक नानाजी देशमुख, आमच्या लहानपणी त्यांनी जनता पार्टीचे राज्य झाल्यानंतर सगळं काही सोडून द्या असं लोकांना सांगितलं की जे जे 60 वर्ष असतील त्यांनी राजकारणातून बाहेर व्हा. राजकारणी लोक कसे असतात याची आपल्याला कल्पना आहे. सगळं काही वाकड होऊन गेलं तरीही मात्र राजकारण सुटत नाही. दुसरे लालकृष्ण अडवाणी, मोदींनी सांगितलं दूर राहा थोडे. नंतर मुरली मनोहर जोशी, एका झटक्यात सगळं नाही तर नाहीच बस. कधी शिव्या नाही, कधी शाप नाही, यांनी धोका दिला त्याने धोका दिला असं म्हणणं नाही, काही नाही. या सगळ्यांच्या मागे काय शक्ती होती, तर ती आनंदाची शक्ती होती. आणि त्या आनंदाच्या शक्तीच्या भरोशावरच ते जसे आतमध्ये आले तसे सहजतेने बाहेर गेले. याला म्हणतात अनासक्ती योग. कमलपत्राप्रमाणे पाण्यामध्ये राहू नये, चिखलामध्ये राहू नये. अलिप्तपणा, हा अलिप्तपणा आपल्या आयुष्यामध्ये जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आपल्याला खऱ्या अर्थानं सुख मिळाल्याचं समाधान होत नाही आणि मनुष्याच्या देहाचं देखील सार्थक होत नाही, लक्षात ठेवा. एक सुंदर श्लोक आहे, मनुष्य देहीचे निज्ञाने सच्चिदानंद पदवी घेणे, एवढा अधिकार नारायणे कृपावलोकने दिला. मनुष्याचा जन्म मिळालेला आहे आणि मग त्याचं कर्तव्य एकच आहे त्या देहाचं की त्यांनी आनंदाची प्राप्ती करून घ्यायची आहे. कारण तो आनंदमय परमात्मा आहे ज्याच्यापासून आपण आलेलो आहे. परमात्मा कसा आहे, सच्चिदानंद स्वरूप आहे. तो जर आनंदमय आहे तर आम्ही दुःखी का? म्हणून त्याची आठवण नेहमी ठेवायची आणि संतांची आठवण ठेवायची, म्हणजे मग खऱ्या अर्थानं आपल्याला सुखाची प्राप्ती होते. म्हणून मूळ पद्यामध्ये अहो गोकुळीच्या सुखा, हो गोकुळीच्या सुखा, अंधमार नाही लेगा, अंधमार नाही लेगा. बाळकृष्ण नंदाघरी आनंदल्या, आनंदल्या नर नारे. गोडिया तोरणे करते गाना गाती गाणे, तुका म्हणे याची छन्ने मन मोहिले गोविंद, मन मोहिले गोविंदे. अहो गोकुळेच्या सुहा, अंधमार नाही लेगा, अंधमार नाही लेगा. एक जय श्री गुरुदेव दत्त. जय श्री गुरुदेव दत्त. जय श्री गुरुदेव. जय श्री गुरुदेव दत्त.
हे इकडूनच जा असं. घे हात कर पुढे. हां घे. हां पूज्यपाद गुरुमूर्ती श्री जनार्दन स्वामी महाराजांच्या चरणी विनम्र अभिवादन. आपल्या सगळ्यांचे योगगुरु श्रद्धेय श्री रामभाऊ खंडे गुरुजी यांना एक साष्टांग प्रणिपात. आणि जनता जनार्दन रूपी श्रोता वक्ता श्रीराम समर्थ या नात्याने आपणा सर्वांना आणि खापेकर बुवांना त्यांच्या साथसंगतकारांना माझा नमस्कार. खापेकर बुवांचा संक्षिप्त परिचय करून देतो. खापेकर बुवा माझे परममित्र, कारण अत्यंत साफ मनाचा माणूस. BA कीर्तनशास्त्र, MA कीर्तनशास्त्र हे त्यांच्या अभ्यासू वृत्तीमुळे वयाची 60 पार केल्यानंतर त्यांनी पूर्ण केलेलं आहे. आजही सवय अशी आहे नवीन कीर्तन करायचं तर अभ्यासही न प्रकट व्हावे, नाही तरी झाकून असावे, प्रकटून नसावे हे बरे नव्हे. या समर्थ उक्तीप्रमाणे सकाळी 3 वाजता आजही उठायचं, पाठांतराची उजळणी करायची, नवीन पाठांतर करायचं आणि मगच गादीवर उभं राहायचं. म्हणून हातात कागद नाही, कुठे चिठ्ठी ठेवलेली नाही. आपल्या छान गाण्यामुळे आणि उत्कृष्ट ताल सूर यांची जाण आणि वक्तृत्व याच्या जोरावर आज गेले अनेक वर्ष, 25-30 वर्ष झाले खापेकर बुवा कीर्तन करतायत. खापेकर बुवाची आपली सगळ्यांची एक अजून जवळीक आहे, एक जवळचा नातं आहे. तुमचं माझंच आहे, कारण माझा तो सखा आहे. तुमची पण नाळ त्यांच्याशी जुळलेली आहे. स्वामीजींनी 2 वेळा केली आणि त्यांनी आत्ता वयाच्या 65व्या वर्षी पायी नर्मदा परिक्रमा केलेली आहे. एकदा टाळ्या वाजवून त्यांचा आपण नर्मदा परिक्रमा म्हटलं की आपल्याला आपले स्वामीजीच आठवतात. आणि स्वामीजी आठवले. मी त्याला परत आल्यावर त्यांना विचारलं होतं की सुरेश बुवा, आमचे स्वामीजी दिसले का तुम्हाला नर्मदा परिक्रमाच्या? त्यावेळेस त्यांनी उत्तर दिलं की माझ्या लहानपणी जे स्वामीजी पाहिले होते तेच मला तिथे दिसले, मला अनुभवाला आले. दिसले म्हणजे अनुभवाला आले. आणि त्याच्यामुळे स्वामीजींसारखीच नर्मदा परिक्रमा करणारे आमचे सुरेश बुवा यावर त्यांचा आदर वाढलेला आहे. तुमच्या त्यांच्यात अधिक न बोलता मी त्यांना प्रार्थना करतो की आज त्यांनी गोपाल काल्याचं कीर्तन ज्येष्ठ नर्मदा परिक्रमा करणारे स्वामीजी यांच्यासमोर आत्ता नर्मदा परिक्रमा करणारे सुरेश बुवा यांनी त्यांना समर्पण भावाने आजचं गोपाल काल्याचं कीर्तन करावं. म्हणते पूजा एक गाणं म्हणा वेळ. Baba
मिलिंदाने परिक्रमेची आठवण करून दिली, पण नागपुरात आल्यानंतर पहिला सत्कार त्यांनीच केला माझा, रामनगरच्या राम मंदिरामध्ये. आणि त्याच्यानंतर मग इतर लोकांनी सगळे केले. पण त्यांनी ठामपणे मला 1 महिना आधीच सांगितलं होतं, मी ज्या परिक्रमामध्ये होतो, की पहिला सत्कार मीच तुझा करणार, नंतर इतर लोक करत बसतील. याला म्हणतात प्रेम. ते प्रेम त्यांनी दाखवलं आणि खरोखरच मी त्या दिवशी धन्य झालो. असंच प्रेम हळूहळू हळूहळू करता 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 सगळ्यांनी जमा करावं आणि भगवंताच्या भजनाला लागावं. 2 मिनटापर्यंत फक्त भजन करूया, लगेच आख्यान. गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, 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 गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला. गोपाल कृष्ण भगवान की जय, जनार्दन स्वामी की. श्रावण मध्याष्टमीला भक्तांच्या रक्षणार्थ प्रभू आले. वसुदेव देवकीच्या उदरी कारागृहात अवतरले. रामा राम राम हरे हरे रामा राम 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 श्रीराम रे राम 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 हरे हरे राम राम. बरोबर रात्री 12 वाजता भगवंतानी षोडश वर्षीय रूप धारण केलं. वसुदेवाला समोरच्या सूचना ज्या करायच्या होत्या त्या केल्या आणि शिशुरूप धारण करून देवकीच्या मांडीवर आले. वसुदेवाने सांगितल्याप्रमाणे लगेच एक मोठी परडी घेतली. त्या परडीमध्ये स्वच्छ असे कापड ठेवले. भगवंताला त्याच्यावर ठेवलं आणि परडी आपल्या डोक्यावर घेतली. डोक्यावर घेतल्याचा परिणाम असा झालेला होता की वसुदेवाची पूर्णपणे बंधनामधून सुटका झालेली होती. कुलप लागलेली होती दाराला, ती आपोआप निखळून पडली. दरवाजे सताड उघडे झाले. ते स्वतः बंधनामध्ये होते. हातकड्या बेड्या वगैरे मध्ये बंधन झालेलं होतं त्यांना, तेही पार निघून गेलं आणि भर 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 निघाले. पहा चालला तो वेगे, पहा चालला तो वेगे वसुदेव पार. पहा चालला तो वेगे वसुदेव पार. रात करी सान जीवाला श्री कृष्ण बाण, श्री कृष्ण बाण. पहा चालला तो वेगे, पहा चालला नो वेगे, पहा चालला तो वेगे, पहा चालला नो वेगे. भर भर निघाले. बरे यमुना दूध थोडी भरून वाहत होती. खरं बराच पाऊस सुरू होता, पण तो इतका पाऊस नव्हता की यमुना दूध थोडी भरून वाहील, पूर येईल तिला, असं काही वातावरण नव्हतं. तरीही ती दूथडी भरून वाहत होते. याचं एक कारण होतं
की आमच्या भारतामधल्या ज्या सप्त नद्या आहे त्यांना माहीत झालेलं होतं की भगवंताने अवतार घेतलेला आहे आणि ते यमुना पार करणार आहेत, म्हणून 7 नद्या यमुनेच्या घरी आलेल्या होत्या, म्हणून यमुना दुथडी भरून वाहत होते. वसुदेव पाण्यामध्ये उतरले, काही भान नाही, गळ्यापर्यंत पाणी आलं, गळ्यापर्यंत पाणी आलं, काही भान नाही. भगवंतानी विचार केला की मी जरी या 7 नद्यांना दर्शन नाही दिलं, यमुनेला दर्शन नाही दिलं, तरी मला समोर जाऊ देणार नाही. म्हणून लगेच एक पाय बाहेर काढला आणि सगळ्यांनी भगवंताचं स्वागत केलं आणि भगवंताला जायला रस्ता करून दिला. भगवंताच्या सांगण्याप्रमाणे नंद पाटलाच्या वाड्यापर्यंत ते गेले. तिथे योगमायेने जन्म घेतलेला होता आणि तिच्या प्रभावानं तिथलेही दार सताड उघडे होते. पहारेकरी पण झोपून गेलेले होते. आतमध्ये गेले. यशोदा मातेला मुलगी झाली होती, म्हणजे योगमायाने जन्म घेतलेला होता, पण यशोदा माता देखील झोपलेली होती. तिला काही कळलं नव्हतं. भगवंतानं तिच्या बाजूला झोपवलं, योगमायेला आपल्या टोपलीमध्ये घेतलं, लगेच परत आल्या पावली वापस गेले आणि परत बंधनामध्ये अडकले. याचा थोडासा अर्थ असा आहे की जेव्हा केव्हाही आपल्या डोक्यामध्ये, आपल्या मेंदूमध्ये, आपल्या मनामध्ये फक्त भगवंत हाच विषय असतो, त्याच्या भक्तीनं आपलं मन पूर्णपणे भरून गेलेलं असतं, डोकं पूर्णपणे त्याच्यामध्येच रमलेलं असतं, त्याच वेळेस खऱ्या अर्थानं आपण मुक्त असतो. आणि योग माया म्हणजे प्रपंचामध्ये आल्याबरोबर माया कोण चालवते? प्रपंच चालवते. तिथे आल्याबरोबर योग मायेला डोक्यावर घेतल्याबरोबर परत बंधनामध्ये पडले, असा याचा थोडक्यात अर्थ आहे. असो, पहाट झाली, अजूनही कोणी जाग झालेलं नव्हतं. म्हणून भगवंतांनी ओरडायला सुरुवात केली. आपला जन्म झाल्याबरोबर आपण काय केलं तर आपण रडायला सुरुवात केली होती, पण भगवंतांनी ओरडायला सुरुवात केली होती, जागे व्हा, अरे मी आलेलो आहे, जागे व्हा, म्हणून ओरडायला सुरुवात केली. हळूहळू करता गोकुळ जाग व्हायला लागलं. नंद पाटील आला धावत त्यानं बघितलं तर त्याला पुत्र प्राप्ती झालेली आहे. अशा वेळेस त्याने काय करावं तर आपला मोबाईल उचलला. हसलात ना तुम्ही, पण मोबाईलचा जन्म कसा ते तुम्हाला मी सांगतो. मोबाईलला नंद पाटलाला मुलगा झाला, मेसेज लिहिला, झाला. पंचक्रोशीमध्ये सगळी वार्ता पसरली. एक साधारण 50-60 वर्षापूर्वीची गोष्ट सांगतो तुम्हाला मी, की त्या काळात त्या खेड्यामध्ये समजा एखादा नौखा माणूस गेला आणि त्या चहाच्या टपरीवर गेला आणि त्याने विचारलं की काय हो, अमका कुठे राहतो, तर तुमची पूर्ण चौकशी तो करत असे. तुम्ही कोण, त्यांचं तुमच्याशी काय नातं, कुठून आलात, कसे आलात, एसटीने आलात की पायी आलात, अशा अनेक चौकशा करायचे आणि मग त्याला सांगायचं इकडून असे जा, तिकडून तसे जा. आणि मग त्याच्या जवळ जेवढे बसलेले आहेत त्यांना तर कळायचं, पण ते देखील सगळे गावभर सांगून द्यायचे, अमक्याचा साळा आला, साळा आला. पंचकृषीमध्ये सगळी माहिती होऊन जायची. म्हणजे व्हॉट्सअप होता ना, मी का खोटं बोललो या जागेवरून? व्हॉट्सअप तिथून सुरू झालेला, लक्षात ठेवा. अनेकांना त्याची कल्पना नाही आहे. आता या गल्लीतल्या माणसाकडे कोण येऊन गेलं त्या गल्लीतल्या लोकांना कळत नाही. चोर येऊन जातात तरी कळत नाही. चोर येऊन का एखाद्या वेळेस आपली पोरगी पळून जाते किंवा पोरगा पळून जातो तरी आपल्याला कळत नाही. आणि मग एक महिन्यानंतर अमक्याच्या घरची पोरगी पळाली, केव्हा 1 महिना आधी, नंतर कळतं. पोरगा पळाला 2 महिन्यानंतर कळतं. पण त्या काळामध्ये तसं नव्हतं. भर सगळे वार्ता कळायच्या. बघता सगळ्यांना वार्ता कळली आणि सगळेच्या सगळे नंद पाटलाला मुलगा झाला म्हणून त्याच्या दर्शनासाठी यायला लागले. आणि जो येत होता
तो दर्शन घेतच राहतो ना, त्याला दूर जावंसच नव्हतं वाटत. मग लाईन लागली. नंद पाटील म्हणाला की अहो थोडे दूर सरका 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 सरका, कारण मागे लाईन लागलेली आहे. सगळ्यांना असं वाटतं की नंद पाटलाला उत्तरार्धामध्ये मुलगा झाला. मग उत्तरार्धामध्ये मुलगा झाला तर त्याला आम्हाला बघायचं आहे. पण ते भगवंताचं रूप होतं. ते किती आकर्षक असलं पाहिजे विचार करून बघा. सगळं तिन्ही लोकांमध्ये लावण्य एका बाजूला आणि भगवंताचं लावण्य म्हणजे दिसणं एका बाजूला. इतकं सुंदर होतं ते रूप दिसायला. आणि मग त्याच्यानंतर काय होतं? त्याच्यानंतर एकच गोष्ट लक्षात ठेवा, ते जे रूप आहे, तो जो आनंद आहे, आजही आपल्याला जर अनुभवायचा असेल तर एक ठिकाण अजूनही आहे. कोणतं तुम्हाला माहिती आहे? पंढरपूरमध्ये जा तुम्ही. 2-2, 3-3 दिवस रांगा लागलेल्या असतात. 1 सेकंदाचं दर्शन असतं फक्त. 1 सेकंदाच्या दर्शनासाठी सगळे लाईन लावून असतात. मी ज्यावेळेस गेलो त्यावेळेस मला पहिल्यांदा कळलं की याच्यामध्ये काय आहे म्हणून. 1 सेकंदाच्या दर्शनासाठी वारकरी एवढे का लाईनमध्ये लागतात? कारण त्याला पाहिल्यानंतर जे सगळे श्रम आहे ते पूर्णपणे निघून जातात आणि त्या 1 सेकंदामध्ये सगळं काही मागणे मागून घेतात. काय मागतात? तर भक्ती तुझी अशीच आमच्या मनामध्ये राहू दे, सगळा जीव आमच्या त्याच्या पायीच आम्हाला वाहू दे. जाऊन बघा, तुमच्या भावना जर तीव्र असतील ना तर तुम्हाला त्या ठिकाणी पूर्ण पंढरीनाथाचं दर्शन घडल्याशिवाय राहणार नाही. बघता बघता 11 दिवस झाले. 12व्या दिवशी काय करतात? नक्की 12व्या दिवशी बारसं करतात. बारशाला काय काय आवश्यक असतं? पाळणा. बरोबर आहे, पाळण्याची आवश्यकता असते. मग तो पाटणामध्ये पाटील नंद पाटील होता. तो का कमी श्रीमंत होता? आजचा जमाना जो आहे तो 1 ग्राम 2 ग्राम इमिटेशनचे दागिने वगैरे 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 आता ते भरपूर प्रमाणामध्ये लग्नामध्ये देखील घालतात. हा भाग वेगळा. त्या काळामध्ये किती तोळ्याचा किंवा किती ग्रामचा पाळणा केला असेल विचार करून बघा. श्रीमंतामध्ये असेल म्हणून जास्तीत जास्त 10 ग्राम वगैरे असं काहीतरी समजून नका. 10 मन वजनाचा पाळणा तयार केला. कोणासाठी? भगवंतासाठी सोन्याचा केला. आता तुम्ही म्हणाल की बुवा तुम्हाला कसं काय माहित? अहो त्या काळामध्ये मी होतो, तुम्ही पण होत्या, सगळेच्या सगळे इथे जमा झालेले त्या काळामध्ये होते. मला आठवतं पण तुम्हा लोकांना नाही आठवत. त्याला मी काय करू? आठवेल, लक्षात ठेवा. मी तुम्हाला भगवंताच्या जवळ घेऊन जाण्याचा प्रयत्न करतो आहे. 10 मन वजनाचा सोन्याचा पाळणा मी तयार केला, कारण त्या काळामध्ये मी सोनार होतो आणि याही काळामध्ये मी सोनारच आहे. एवढंच आहे की भगवंतानं सोन्याचा धंदा मला कधी करायला लावला नाही, उलट ही झांज हातामध्ये देऊन ठेवली आहे त्याचे गुणगायन करण्यासाठी. म्हणून 10 मन सोन्याचा पाळणा तयार केला. आता त्याच्यामधून मी किती सोनं खाल्लं ते विचारू नका. आणि मग नंतर काय झालं? 10 मन सोन्याचा पाळणा तयार झाला. 12वा दिवस आला. यशोदा मातेनं त्याला आपल्या पायावर घेतलं, नाऊ माकू घातलं आणि सगळ्या सुवासिनींनी त्याला ओवाळलं. नंतर मग काय झालं असेल विचार करून बघा. अनेकांची बारशी तुम्ही अटेंड केलेली असेलच. काय केलं असेल? माझ्या बहिणींना आठवा काय केलं असेल यशोदा मातेनं पाळणा म्हटला. तुम्हाला तो आठवतो का? आठवतो पाळणा? ठीक आहे, काय हरकत नाही, मला आठवतो. वाजवा. हले हा नंदा घरी पाळणा, हले हा नंदा घरी पाळणा, त्यात देखणा गोजिरवाणा, त्यात देखणा गोजिरवाणा,
हसतो गोकुळ राणा नंद घरी पाळणा आले हा नंद घरी पाळणा. ओठ लाल ते डोळे चिमणे हासातून त्या फुले चांदणे स्वरूप सुंदर लोभ सवाणे स्वरूप सुंदर लोभ सवाणे मोहन घे मना हले हा नंद घरी पाळणा हले हा नंद घरी पाळणा. बोल बोबणे ते भाग्याचे बोल बोबणे ते भाग्याचे शब्द वाटते ते वेदांचे ऋण जुणताती घुंगुरवाणे जुण जुणनाती घुंगुरवाणे येई मौना पाना हले हा नंद घरी पाळणा हले हा नंद घरी पाळणा. नंद यशोदा करीते कौल आनंदाचे अमापते सुगा मायपीच्या विण कैसे कळावे मायपीच्या विण कैसे कळावे सौख्य तयाचे कोणा हले हा नंद घरी पाळणा हले हा नंद घरी पाळणा. त्यात देखणा गोजिरवाणा हसतो गोकुळ राणा नंद घरी पाळणा हले हा नंद घरी पाळणा. सगळ्यांचं आकर्षण करून घेणारा म्हणजे सगळ्यांच्या आकर्षणाचा विषय झालेला असल्यामुळे भगवंताचं नाव कृष्ण असं ठेवण्यामध्ये आलं. आजही काळे धंदे करणाऱ्यांना कृष्ण कृत्य करणारे असं म्हणतात, पण भगवंताने काही काळे धंदे वगैरे केले नाही, कारण ते सावळे असल्यामुळे त्यांचं पहिलं नाव कृष्ण असं ठेवण्यामध्ये आलं. बघता बघता भगवंत लहानाचे मोठे होऊ लागले, घरातल्या घरामध्ये रांगू लागले, धावू लागले. धावण्याच्या आधी त्यांनी घरामध्ये जो फ्रीज होता त्या फ्रीजला धरून ते उभे राहिले. खोटं नाही बोलत मी, आता सांगून ठेवतो मी तुम्हाला, या जागेवर खरंच बोलायचं असतं. फ्रीज होता त्या काळामध्ये. कोण होते आठवलं तुम्हाला? माठ हे एवढी एवढीशीच आहे आता, ते समजलं ना? पण त्या काळामध्ये मोठे मोठे रांजण आणि मोठे मोठे माठ असायचे, मोठे मोठे माठ असायचे. त्याला धरून ते उभे राहायचे आणि त्याच्यामध्ये पाण्यासह सगळं दूध तूप सगळं गोरस त्याच्यामध्ये असायचं. आणि मग हळूच बाहेर आले. थोडे मोठे आल्यानंतर सगळे मित्रांना जमवू लागले. सोबत बलराम दादा होते. भगवंत लहान पण सगळे मित्र मात्र त्यांच्या वयापेक्षा मोठे. एक दिवस त्यांनी आपल्या एका मित्राला विचारलं, मुख्य म्हणजे पेंद्याला विचारलं, काय रे, मी आणि माझा दादा आम्ही कसे गले लठ्ठ आहोत, पण तुम्ही का असे बारीक पाप्याच्या पितरासारखे? तो हुशार होता. तो म्हणाला, त्याचं काय काना की तुझ्या घरी तुला खायला प्यायला भरपूर मिळतं, आम्हाला थोडी मिळतं. अरे आमचं घरचं जेवढं दूध दुभत आहे ना ते सगळं मथुरेला जातं.
आणि तिकडे जर पुरवठा कमी पडला तर तो राजा रागवतो म्हणे. आजही तीच परिस्थिती आहे. खेड्यातले लोक मरे का नाहीत, पण शहरात पुरवठा व्यवस्थित चालला पाहिजे याची काळजी जिल्हाधिकारी घेतात. जिल्हाधिकारी घेतात, हे सत्य तुम्हाला मी सांगतो. तर तीच परंपरा आजही आहे. भगवंत म्हणाले ठीक आहे. भगवंत लहानपणापासून राजकारण खेळण्यात कोणी त्यांचा हात धरलेला नाही आहे. लहानपणी 2-4 मारलेच होते. सख्या मावशीला मारलं होतं. ती मावशी कोण होती? पुतना मावशी होती. त्याच्यानं अघासुराला मारलं, बरेच मारले मोठे होईपर्यंत. आणि मग म्हणाले की ठीक आहे, काय हरकत नाही, मी तुम्हाला खाऊ पिऊ घालेन, चल तुझ्या घरी. माझ्या घरी नाही, हे गोकुळ कशासाठी आहे? म्हणून एकेकाच्या घरामध्ये जाऊन भगवंत चोरी करू लागले. अख्ख्या गोकुळामध्ये चोरी. एखाद्या घरी 3-4 वेळा, एखाद्या घरी 1 वेळा, एखाद्या घरी 10 वेळा. सगळ्या जमा झाल्या एक दिवस. आणि यशोदेला म्हणाली की यशोदे, आम्हाला सांग, आम्ही या गोकुळामध्ये राहायचं की निघून जायचं? का झालंय का? नाही तू सांग आता आम्हाला, आम्ही राहायचं की निघून जायचं? अरे पण हा प्रश्न का म्हणून आला, काय म्हणून आला, का म्हणून विचारते? तुझ्या पुत्राचे काय कर्तृत्व आहेत ते तुला माहीत नाही आतापर्यंत? नाही माहीत मला. ठीक आहे, ऐकून घे. हा आमच्या घरी येतो. एकटा आला तर ठीक आहे, पण आपल्यासोबत आणखी पूर्ण गँग घेऊन येतो आणि आमच्या घरातल्या सगळ्या गोरसांना हा पूर्णपणे खाली करून देतो. प्रत्येकाला खाऊ घालतो. पहिल्यांदा बरं वाटायचं की बा कान्हा आला आपल्या घरी, त्यानं छान गोरस वगैरे खाल्ला. पण रोजचं हे सुरू झालेलं आहे. आणि बघता बघता याच्या मित्रांची संख्या पण वाढते आहे. म्हणून आम्ही विचारतोय की आम्ही राहायचं की जायचं? तिने नागपुरी भाषेमध्ये प्रश्न विचारला. त्यांना सांगितलं तुम्ही याला रंगे हात पकडून आणा. रंगे हात शब्द तसा हिंदीमध्ये, पण तो मराठीमध्ये आपल्याला मध्य प्रदेश जवळ असल्यामुळे तो मराठीमध्ये मराठीसारखाच राहिला. रंगे हात पकडला. ठीक आहे म्हणाले, रंगे हात, त्याचा रंगे हात. त्या याच्यामध्ये एक गले लठ्ठ अशी गोपी होती. तिचं नाव होतं प्रभावती. ती म्हणाली की हा सगळ्यांच्या घरी गेलेला आजपर्यंत, पण माझ्या घरी नाही आला. याचं कारण आहे, माझं नाव प्रभावती आहे. माझं नाव प्रभावती आहे. अरे हात नाही, याचा बाप देखील माझ्या घरी कधी येणार नाही, कारण माझं नाव प्रभावती आहे. अरे बाप जाऊ दे, त्या बापाचे देखील बाप झाले असतील तेही कोणी येऊ शकणार नाही, कारण मी प्रभावती आहे. प्रभावती 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 सगळ्यांना सांगत सुटले. भगवंत म्हणाले या प्रभावतीचा काय प्रभाव आहे आपण बघावा. म्हणून दुसऱ्या दिवशी सगळ्यांना सांगितलं की हिच्याच घरी जायचं. बरोबर भगवंत 12 वाजता तिच्या घरी गेले. आणि बघतो तो का, ती एवढी गले लठ्ठ बाजेवर झोपली होती. बाज म्हणजे कळलं का? खाट्यावर झोपली होती. खाट म्हणजे कळलं का? पलंगावर झोपली होती. पलंग म्हणजे कळलं का? कॉटवर झोपली होती. ती झोपली होती आणि खर्राटे देत होती. भगवंतानी ते सगळं बघितलं आणि एक आणखी बघितलं की तिने आपल्या पायाला दोऱ्या बांधलेल्या होत्या. दोऱ्या. आणि त्या दोऱ्या कुठे गेल्या होत्या? वरती जेवढे मटके लावलेले होते तिथपर्यंत गेलेल्या होत्या. आणि प्रत्येक मडक्याला घंटी बांधलेली होती. म्हणजे समजा उंदराने जरी उडी मारली तरी घण 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 आवाज व्हायचा. भगवंत म्हणाले छान आहे, छान सुरक्षेच्या दृष्टिकोनातून व्यवस्था केलेली आहे, पण आपल्याला चोरी इथेच करायची. म्हणून भगवंतांनी त्या घंटांना सांगितलं की हे बघा मी आलेलो आहे. त्यांनी 9 वाजता होकार भरला. 9 वाजता म्हणाले बोला समोर देवा बोला तुम्ही. त्याच्यामुळे कोणीही वाजायचं नाही. म्हणाला ठीक आहे, काही हरकत नाही, नाही तर नाहीच सही. म्हणून भगवंतांनी प्रत्येकाला खाऊ घातलं. खालून एक मोठा सराटा घेऊन आलेले होते. त्या सराट्याने खालून भोग पाडायचं. केला की समोर 1 2 3 सगळं रिकामं केलं. भगवंतांनी बघितलं सगळ्यांची तोंड छान भरलेली आहेत आणि सगळ्यात शेवटी मग
त्यांनी आ केला. आ केल्याबरोबर घण 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 आवाज व्हायला लागला. भगवंतांनी रागाने बघितलं, काय ठरलं होतं तुमचं आणि आमचं? आवाज करायचा ना म्हणून ठरलं होतं ना. देवा बरोबर आपलं असंच ठरलेलं होतं, पण तुम्ही काय सर्वसामान्य थोडी आहात. तुम्ही देव आहात, देव. आणि देवाला जर नैवेद्य दाखवायचं असेल तर देवा काय करावं लागतं हो? काय करतात? हातामध्ये घंटी. मग त्यांचं काही चुकलं का? त्यांचं काही चुकलं नाही. ते म्हणाले आता आम्ही नसतो वाजलं तर काय झालं असतं त्याचा परिणाम? शास्त्र खोटं पडलं असतं. शास्त्रानं जे सांगितलं त्याच्या विरुद्ध जाण्याची आमची ताकद नाही आहे. असं भगवंताची आणि घंट्यांचं बोलणं सुरू असताना ती जागी झाली आणि भक्कन याला मागून पकडलं. मेल्या काय म्हणाले होते मी? की तू नाही, तुझा बाप जरी आला तरी तो पकडला जाईल म्हणून. हा माझा तुला दाखवते घनचक्कर. घनचक्कर हा कुठला शब्द? नागपुरी. धरलं त्याला, स्वतःची त्या याच्यामधून सुटका केली. सुटका केली. त्यांचा एकही मित्र पळून नाही गेला, एकही मित्र पळाला नाही. सगळेच्या सगळे चिरेच होते. आणि मग बाहेर आली आणि सगळ्यांना आवाज देऊ लागली. सगळ्याच्या सगळ्या प्रभावती एवढ्या होत्या. प्रभावतीचा स्वभाव होता, नवरा तिकडे मथुरेत 11 वाजता गेला, इने 12 वाजता खाल्लं की 5 वाजेपर्यंत झोपून राहायच्या. अशा अनेक प्रभावती तुम्हाला अनेक घरी दिसतील. आवाज दिला सगळ्यांना, निघा निघा, बाहेर निघा, बाहेर निघा. सगळेच्या सगळे निघाल्या. कशाला आवाज दिला? कशाला म्हणजे काय? याला हात पकडला मी, रंगे हात पकडलं, बघ याचं थोबाड. निघाली वरात सगळी. त्या काळाचा नियम असा होता की जोपर्यंत घुंगट घेत नाही तोपर्यंत घराच्या बाहेर निघायचं नाही, असा त्या काळाचा नियम होता. आमच्या आईपर्यंत तो नियम होता. ती मोठ्यांच्या समोर आली की पदर असा घेत असे, त्याला शेव असं म्हणत असे, खायची नव्हे. पदर घेणं त्याला शेव असं म्हणत असे. नंतर ते गुप्त झालं. नंतर मग काही वेळानंतर त्याला जागृत आली की अरे, मग काय विचारता, आजकालच्या तरुण पोरींनी मग हंगामा करायला सुरुवात केली. काय? कारण त्या काळामध्ये सनरायझर काय म्हणतात ते, सन चेहऱ्याला लावतात, ते नव्हतं त्या काळामध्ये. म्हणून मग सूर्यापासून रक्षण करण्यासाठी, धुळीपासून रक्षण करण्यासाठी म्हणून स्कार्फ आला. आणि स्कार्फ आला आणि भर्र 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 डोक्याभोवती गुंडाळा गेला, चेहऱ्याभोवती गुंडाळा गेला. फक्त 2 भोकं शिल्लक राहिले. माझी पुतणी लहानशी होती. ती म्हणाले, मोठे बाबा ते बघा भूत. म्हणलं ते भूत नाही आहे बेटा, ती भूतनी आहे, तिकडे भूताला भेटायला जाते आहे ती. असो. भगवंत तिला म्हणाले की आई अगं तू घुंगट घे ना. ती म्हणाली बरं झालं मेला तू लक्षात आणून दिलं म्हणून, नाही तर काय म्हणालेस ते लोक, म्हणून हात सोडला. घुंगट घेतलं. भगवंताच्या बाजूला तिचाच मुलगा होता, त्याला धरला, तिच्या हातामध्ये दिलं आणि भर्रकन निघाले. आपल्या आईच्या मांडीवर जाऊन झोपून गेले. यशोदे, हे यशोदे, काय काय म्हणून काय म्हणते, बाहेर ये. कशाला? काय म्हणाली होती ती, रंगे हात पकडून आण म्हणून. आणलंय मी त्याला. हा तर माझ्याच मांडीमध्ये झोपला आणि कोणाला यांनी पकडून आणलं. तिने भगवंताला खाली ठेवलं. भगवंत सगळं ऐकतात आहे. खाली ठेवलं आणि गेली. हसायला लागले. हसू नको, शिक्षा कर याला. अगं आई पण मी शिक्षा केली असती, पण हे मूल माझं असतं ना. बघतो तर तिचंच मूल तिच्या हातामध्ये. नंद पाटलाला वाटलं की आता यांनी जेवढे धिंगाणे केलेले आहेत तेवढे खूप झाले. सांगितलं की उद्या सकाळी उठा, उठा, गोधन घ्या आणि निघा चरायला. भगवंतांनी आपल्या सगळ्या मित्रांना सांगितलं की उद्यापासून आपला नवीन कार्यक्रम. सगळ्यांनी आपापलं गोधन घ्यायचं आणि छान सजून धजून यायचं. आपला पहिला दिवस आहे, सजून धजून यायचं. भगवंतही उठले. यशोदा मातेनं त्यांना सुंदर असं रूप त्यांना धारण करायला सांगितलं, सजवलं त्यांना. गोपींना आता असं वाटायला लागलं की हा आता सकाळी जाईल आणि एकदम संध्याकाळीच येईल.
आतापर्यंत दिवसभर याचं दर्शन होत होतं, ते आता होणार नाही. म्हणून त्याही सगळ्याच्या सगळ्या जणी जमा झाल्या. उठोनी प्रातकाळी गवळणी बोलती, जाईल श्रीहरी वनाता, चला जाऊ त्याचे पाहू गे मुख, हरेल ही भूक डोळ्यांची. सगळ्याला गंभीर वातावरण निर्माण झालेलं आहे. भगवंतांनी सगळ्याकडे बघितलं, हसले आणि आपल्या सवंगड्यांसह गोकुळामध्ये गेले. वनी खेळती बाळते बल्लवांचे, तुरे खोविती मस्तकी पल्लवांचे, फुलांचे गळा घालिती दिव्यहार, स्वनाथा सवेते करीती विहार. सगळे खेळायला त्यांनी सुरुवात केली. अनेक प्रकारचे खेळ त्यांनी खेळले, क्रिकेट पण खेळले. मी खोटं बोलत नाही. त्याही काळामध्ये चेंडू आणि दांडू होतात, गिल्ली दांडू पण होतात. चेंडू आणि याच्यानी मारायचं दांडूने आणि तो भिरकवायचा, असाही खेळ त्या काळामध्ये होता. हमामा होती, हुंबरी होती, कबड्डी होती, सगळं 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 काही होतं त्या काळामध्ये. 12 वाजेपर्यंत सगळे मस्त आनंदात खेळले. पण 12 वाजता पोट सांगायला लागलं की अरे बाबा माझी काही व्यवस्था करा. म्हणून तो म्हणाले ठीक आहे. सगळ्यांना सांगितलं की आपलं जेवढं गोधन आहे ते सगळं आता यमुनेच्या पाण्याजवळ ठेवून द्या आणि सगळ्यांनी आपापली शिदोरी माझ्याजवळ घेऊन या. एकट्याने खायची नाही शिदोरी, माझ्याजवळ घेऊन या. असं म्हणतात की खाली हात आया है और खाली हात जाएगा. पण ते खरं नाही आहे, लक्षात ठेवा. खरं नाही आहे. ते माणूस खाली हात आलेलाच नाही आहे. तो आपलं संचित घेऊन आलेला आहे, शिदोरी घेऊन आलेला आहे, मागच्या जन्माची शिदोरी घेऊन आला आहे. म्हणून आपल्या प्रत्येकामध्ये भेद आहे. प्रत्येकाची कर्म करण्याची पद्धत वेगळी आहे. जुळे जरी असले तरी त्यांच्यामध्ये भिन्नता जबरदस्त असते. रिकामा आले नाही. प्रत्येकानं आपापली शिदोरी घेऊन आलेले आहे. आपण कोणती शिदोरी घेऊन आलेला आहे? भक्तीची शिदोरी आपण घेऊन आलेला आहे. इतरही शिदोऱ्या आपल्याजवळ आहेच. प्रपंच आणि परमार्थ हे व्यवस्थित चालवण्याची शिदोरी आपण घेऊन आलेलं आहे. प्रपंची ते भाग्य, परमार्थी वैराग्य, दोही येता सांग दोहीकडे, असं समर्थ म्हणालेलं आहे. आपण दोन्ही व्यवस्थित चालवतो आहे. ही मागच्या जन्माची आपण शिदोरी घेऊन आलेलो आहे. सगळ्यांची शिदोरी घेतली, ती कालवली आणि भगवंतांनी आपली शिदोरी त्याच्यामध्ये घातली. भगवंताची शिदोरी कोणती? पंचपक्वान्नाची, म्हणजे सच्चित आनंद स्वरूप परमात्मा, ती भगवंताची खऱ्या अर्थाने शिदोरी. ती त्याच्यामध्ये कालवली आणि भगवंताने आपल्या हाताने एकेकाच्या मुखामध्ये घास घालायला सुरुवात केली. आपल्या आयुष्यामध्ये असाच एखादा दिवस यावा, एक दिवस भगवंतानं अशी आपल्यावर कृपा करावी की जे जे आयुष्य आपण भक्तीच्या माध्यमामध्ये घालवलेलं आहे, भगवंताने एक दिवस तरी यावं आणि आमच्या मुखामध्ये प्रसाद घालून द्यावा. म्हणून वारकऱ्यांमध्ये फार सुंदर पद्धत आहे. ते एकटे घास खात नाही. प्रत्येकाला आपापल्या हाताने प्रत्येक जण एकमेकांना घास घालवतो. तिथे स्त्री आणि पुरुष भेद पूर्णपणे निघून जातो आणि सकल आनंदाची भरती त्या ठिकाणी आलेली असते. असा येईल दिवस, याची मला पूर्णपणे शाश्वतीच आहे. माझ्याच आयुष्यामध्ये येईल असं नाही आहे, तुमच्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये येईल आणि तो आल्याशिवाय राहणार नाही. फक्त त्या दिवसाची वाट बघा. तो या जन्मामध्ये येईल किंवा पुढच्या जन्मामध्ये येईल. प्रत्येक वेळेस भगवंतासोबत आपण आपला संबंध जोडला पाहिजे. कथा वाचन करत असताना जसं आपल्या समोर चित्र उभं राहतं, तसेच भगवंताच्या कथा वाचत असताना आपल्या डोळ्यासमोर चित्र उभं राहिलं पाहिजे आणि असं वाटलं पाहिजे की अरे त्या काळामध्ये आम्ही होतो. त्याच वेळेस कुठे भक्ती एखाद्या वेळेस प्रसन्न होईल. नवे प्रसन्न झाल्याशिवाय राहणारच नाही ते. आणि बघता बघता जो आनंद भगवंतांना आणि त्याच्या सगळ्या मित्रांना जो आनंद होत होता,
तो आनंद म्हणजे भगवंत हे विसरून गेले होते की हे माझे संगती आहेत, सोबती आहेत. आणि मग त्यांनाही असं वाटत की आपल्याजवळ भगवंताशिवाय दुसरं कोणीही नाही आहे. स्वतःला पूर्णपणे विसरून गेलेले सगळे त्यांचे सखे. आणि हा जो परमानंद निर्माण झाला हा ब्रह्मांडाच्याही पलीकडे गेला, पलीकडे गेला. सगळे देव खडबडून जागे झाले, देव खडबडून जागे झाले. इतका आनंद येतोय कुठून? काय झालेलं आहे? भगवंताने कोणती लीला केली म्हणून सगळेच्या सगळे आकाशामध्ये जमा झाले, आकाशामध्ये जमा झाले. भगवंतानी पाहिलं त्यांना आणि सगळ्या आपल्या मित्रांना सांगितलं की हे बघा, हे सगळं व्यवस्थित खाल्ल्यानंतर कुणीही हात धुवायला यमुनेच्या पाण्यावर जायचं नाही. जे हात आहे खाल्लेले ते सगळेच्या सगळे आपल्या अंगाला पुसून घ्या, अंग्याला पुसून घ्या. बुवा सांगतोय म्हणून तुम्ही असं करू नका, किंवा आता बुवानी सांगितलं तर आहे म्हणून हात असा बाजूला करू नका आणि कुणाच्याही साडीला किंवा ड्रेसला त्याला पुसू नका, नाहीतर गोपाल कार्याचं मिळालेलं पुण्य फरकन समोर चाललं जाईल. म्हणून आपल्याकडे पद्धत आहे की प्रसाद घेतला रे घेतला, तो खाल्ला की हात मागे न्यायचा असतो. अनेकांना माहीत नाही आहे ते, तो मागे न्यायचा असतो आणि मागचा जो मेंदू आहे, मागचे जे केस आहेत त्यांना छान असं घासायचं असतं. तीर्थ घेतल्यानंतर तीच क्रिया करायची असते, कारण तीर्थ आणि प्रसाद या याच्यामध्ये जी पॉझिटिव्ह एनर्जी आलेली आहे, मराठीमध्ये त्याला काय म्हणतात? नशीब तुम्हाला हे सगळ्या गोष्टी माहिती आहे. याचं मला तर अनेक ठिकाणी सांगावं लागतं की पॉझिटिव्ह एनर्जी म्हणजे काय. सकारात्मक जे सगळं काही आलेलं आहे त्या याच्यानी मागच्या मेंदूमधून सगळे विचार आतमध्ये जातात, ती आतमध्ये जाते आणि आमचं मन स्वच्छ होत जातं. आता हा भाग फार कमी पाहण्यामध्ये येतो, नाही तर सरळ भरकन आपला काढतात रुमाल आणि त्याला पुसतात. तो रुमालही धन्य होतो की त्याला नाही तुझ्या डोक्यात गेलं तर हरकत नाही, पण तुझ्या हातामध्येच मी आहे. मग ती एनर्जी कुठे जाईल? हातामधली एनर्जी वाया जाऊ नये म्हणून हे सगळं करायचं असतं. आपल्या प्रत्येक कृतीला काही ना काही जबरदस्त अर्थ आहे. साष्टांग दंडवत का घालायचं, स्त्रियांनी कसं घालायचा, पुरुषांनी कसा करायचा, हे वेगवेगळ्या पद्धतीचं आहे. मुख्य मुद्दा म्हणजे त्यांना सांगितलं कोणीही हात धुवायचे नाही म्हणून. हात धुवायचे नाही कारण देवांनी सगळ्यांनी बघितलं की हे काही कण चिकटतील, ते यमुनेच्या पाण्यामध्ये हात धुतील तर ते आम्हाला खायला मिळेल, जेणेकरून आमचा उद्धार होईल. पण तसं काहीही झालं नाही, काही झालं नाही. भगवंताने सगळ्या देवांना सांगितलं तुमच्या नशिबामध्ये हा प्रसाद नाही. तुम्हाला जर असं वाटत असेल की हा प्रसाद मिळावा तर या मर्त मानवाच्या जन्माला या तुम्ही, त्याच्याशिवाय हा प्रसाद तुम्हाला मिळणार नाही. म्हणून मनुष्य जन्म हा अतिशय श्रेष्ठ समजला जातो, देवांचा जन्म नाही. म्हणून देव बनण्याचा प्रयत्न करू नका, माणूस म्हणूनच मुक्तीचे अधिकारी व्हा. आणि मग ही सगळी लीला चालू असताना आमच्या तुकाराम महाराजांनी एक सुंदर असा भंग लिहिला. म्हणा रागबाई पांडुरंग पाहो वाळवंडे, घे बेटा. सगळ्यांना इकडं तिकडं दोन्हीकडे असं फेकायचं. हां म्हणती सान थोर अवघी सकाळी ग, न म्हणती सान थोर अवघी सकाळी ग, चला ग बाई पांडुरंग बाहू वाळवंडे. रवितो मोह
मामा हुंबरी पावा माजवितो मोहरे चला ग बाई मांडुरंग माहू वाळवंडे चला ग बाई माऊरंग वाहू वाळवंडे चला ग बाई मांडुरंग माहू वाळवंडे यादवांचा राणा गोपी मनोहर काना यादवांचा राणा गोपी मनोहर काना तुका म्हणे सुख वाटे घेवोनिया मना तुका म्हणे सुख वाटे घेवोनिया मना चला ग बाई मांडुरंग माहू वाळवंडे चला ग बाई मांडुरंग माहू वाळवंडे गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला दही अंडी फोडायची ना कोण फोडणार लहान एखादी गोपी असेल बघ हा गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला 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 गोविंदा गोपाला हे गोविंदा गोपाला गोविंदा गोपाला गोविंदा गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला 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 देवकी नंदन गोपाला 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 देवकी नंदन गोपाला गोपाल कृष्ण भगवान की